विठ्ठल 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 हरि ओम। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमध्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेय आणि दत्त संप्रदायातील पूर्णावतार भगवान श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण सरस्वती परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ स्वामी स्वरूपानंद। मूळ वस्तू जर कल्याणकारी असेल आणि तिचा ध्यास जर साधकानं घेतला तर त्याचं निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहत नाही, असं आश्वासन धर्मपीठानं त्याचप्रमाणे वेदांनीही दिलेलं आहे। ब्रह्मविद् ब्रह्मैव भवति। ज्याला ब्रह्म जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांनी जर त्या परब्रह्माचा ध्यास घेतला तर त्याचे कष्ट, त्याची उपासना, त्याचा ध्यास हा वाया जात नाही। आई वडिलांनी टाकलेलं होतं तुळशीदासांना, कोणीही आधार नव्हता आणि जगामध्ये दिवस कसे काढायचे हा मोठा प्रश्न समोर उभा राहिला। आंतरिक व्यथा वेदना सतावत होत्या, मन बेचैन झालेलं होतं आणि जीवाची अतिशय तळमळ होत होती। त्यांना सुचेना की काय करावं जेणेकरून मला शांती मिळेल, माझं जीवन यथोचित रीतीनं चालू राहील आणि त्याचबरोबर या सर्व भयातून आणि संकटातून मी मुक्त होईल हा विचार सारखा सतावत होता। आणि पत्नी प्रेमानं वेडे झाल्यामुळं पुन्हा पत्नीला भेटायला म्हणून गेल्यावर तिनं त्यांना जाग आणली। तिनं त्यांना सांगितलं की आपण माझ्यासाठी इतके वेडे झालात, माझ्यासाठी म्हणून अनेक यातना सहन करत करत या ठिकाणी आलात, गोष्ट खरी आहे। पण तिच्या अंतरंगामध्ये जो परमात्म्यानंच प्रवेश केलेला होता, तिनं आपल्या नवऱ्याला उपदेश केला। ती म्हणली, हीच तुमची व्याकुळता जर परमेश्वरासाठी तुम्ही दाखवली तर निश्चित रूपानं आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही।
देहाचं कल्याण म्हणजे देहाचं उदरभरण पोषण, संसार चालणं, या गोष्टी होत राहतात. पण आपण आत्मकल्याणाचा मार्ग का स्वीकारू नये? तो स्वीकारायला काय हरकत आहे? तुळशीदास म्हणतात की माझं नाव तुळशीदास, पण मी भांगेसारखा होतो. तुळशीत भांग उफराटी, एरंड उसाच्या पोटी, शेवाळ नदीच्या काठी, की आम्रफळाच्या पोटी निसत्व असावी पाठी. तशी माझी स्थिती झालेली आहे. आणि या स्थितीमध्ये मला व्यथा वेदनाने इतकं ग्रस्त केलंय की परमकल्याणाचा मार्ग तर राहू देच, पण साधा संसार सुद्धा माझा नीट चालेल का नाही असा मला संशय येतोय. आपण पहा, पत्नीनं जेव्हा पतीला बोध केला की तुम्ही परमेश्वरासाठी अट्टाहास करा, आणि हा अट्टाहास जर अतिशय प्रेमानं करत राहिलात आपण, तर तुम्ही परमात्मा रूप झाल्याशिवाय राहणार नाही. कबीरांनी सांगितलेलं आहे की भगवान श्रीकृष्णावर प्रेम करणाऱ्या ज्या गोपी होत्या, त्या गोपींचं वर्णन कबीर करतात. कबीराची जेव्हा स्तुती करायला लोक गेले तेव्हा ते म्हणतात, अरे माझी कसली स्तुती करता, या स्तुतीला पात्र मी नाही. कबीर कबीर क्या कहे, कशाला माझं कौतुक करता, कशाला मला डोक्यावर घेता, आणि कशासाठी माझ्या समोर येऊन अकारण स्तुती सुमनं माझ्यावर आपण उधळता. कबीर कबीर क्या कहे, ज्या यमुना के तीर, यमुना नदी आपणाला माहीत आहे, ज्या ठिकाणी भगवंताच्या बाललीला झाल्या, ज्या ठिकाणी त्यांनी कालिया मर्दन केलं, ज्या ठिकाणी गोपींच्या समवेत गोपाळांच्या समवेत तो खेळला, ज्या ठिकाणी भगवंताच्या सुरेख बासरीचे सूर अजूनही अवकाशामध्ये, अवकाश गर्भामध्ये सातत्यानं वाजत राहतात, त्या यमुना नदीला एकदा आपण भेट द्या. कबीर कबीर क्या कहे, जा यमुना के तीर, एक एक गोपी के कबीर, एक एक गोपी के प्रेम में बहे गए लाखों कबीर. माझ्यासारखे लाखो कबीर एकेका गोपीच्या प्रेमात वाहून गेलेले. एक ग्रहस्थ आले, म्हणले गोपींचं प्रेम आमच्या अंतरंगात निर्माण होईल का? न व्हायला काय झालं? सहज रीतीनं ते होत नसतं. त्यासाठी एक विलक्षण अशा प्रकारची ओढ अंतःकरणात निर्माण व्हावी लागते, आणि त्या ओढीसाठी अनुसंधान आणि स्मरण याच्यापासून बाजूला होता कामा नये. गोपी म्हणजे काय? तर गोपी इंद्रियांना, वासनांना जिनं पिऊन टाकलेलं आहे, आणि भगवंतालाही जिनं आपलंसं करून घेतलं, पिऊन टाकलं. मी आणि भगवंत वेगळे नाही असा भाव जिचा स्थिर झालेला आहे, तिलाच गोपी असं म्हणतात. तेव्हा तुळशीदासाच्या पत्नीनं हे सांगितल्यानंतर तुळशीदासांना असं वाटायला लागलं की आत्मकल्याणकारी तत्व, परमतत्व, कश्मलरहित तत्व, अत्यंत आनंद देणारं असं महत्त्व
जर कोणता असेल तर ते रामच आहे. आणि त्यासाठी तुळशीदासानं असं ठरवलं की आपण नामस्मरण करत राहायचं. नामस्मरणापासून अत्यल्प काळ सुद्धा किंवा दिवसातला क्षण सुद्धा घालवायचं नाही. सतत नामात राहायचं, नामाचं चिंतन करायचं, नामावर प्रेम आपण आपल्या बुद्धीनं करत राहायचं. तुळशीदासांनी असं सुरू केल्यानंतर अशी परिस्थिती व्हायला लागली की जे त्याला नावं ठेवत होते, जे त्याच्याशी कोणतीही भाषाही करू इच्छित नव्हते, जे त्याला त्याज्य समजत होते, त्या सर्वांना तो हवाचा वाटू लागला. कारण तुळशीदासांनी जसं नाम सुरू केलं, नामस्मरण करायला जसं सुरू केलं, त्याचबरोबर त्याच्या अंतरंगामध्ये विलक्षण अशा प्रकारचे बदल त्याला जाणवायला लागले. नामानं त्याच्या आत कोणते बदल झालेले होते याचा जर साधक म्हणून आपण विचार करायला लागलो तर आपणाला असं आढळेल की नाम घेताना प्रथम बुद्धीला कष्ट पडतात. ही गोष्ट खरी आहे. कारण संसारात आपण वावरत असतो. संसारामधल्या अनेक व्यथा, वेदना, अनेक प्रकारचे भ्रम, संदेह, विकल्प त्रास देत असतात. म्हणून अट्टाहासानं नाम घ्यायचं. नाम घेता 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 तुळशीदासाला असं वाटायला लागलं की आता हे नाम जे मी घेत आहे हे मी घेतच नाही, तर आतून नाम आपोआप चालू राहते. आणि ही अवस्था जेव्हा आली तेव्हा तुळशीदासाला आणखी एक प्रत्यय आला. तो प्रत्यय जर कोणता असेल तर त्याच्या अंतःकरणामध्ये स्फूर्ती देवता जागृत झाली. आणि रामाचं नाव घेता घेता त्याला रामलीलांचं स्मरण व्हायला लागलं. ते नाम घेता घेता त्याला एक प्रकारचा अलौकिक, आलंबन विरहित अशा प्रकारचा आनंद व्हायला लागला. रामाचं नाव घेता घेता त्याला असं वाटायला लागलं की मी जिकडं पाहतो तिकडं माझा प्रभू आहे, प्रभू रामचंद्र तिथं आहे. दगडाकडं पाहिलं, पाण्याकडं पाहिलं, आकाशाकडं पाहिलं किंवा विविध तऱ्हेच्या देहांच्याकडं, केवळ माणसांचेच देह नाही तर प्राणीमात्रांच्या देहाकडं जरी पाहिलं तरी त्याला असं वाटायला लागलं की माझा राजा राम या ठिकाणी आहे. भवभूतीनं उत्तर रामचरित्रामध्ये प्रभू रामचंद्रांच्या अलौकिकत्वाचं वर्णन करत असताना अतिशय सुंदर अशा प्रकारची रचना केली. रामराजा कसा होता तर प्रजेचा होता. तो प्रजेसाठी स्वतःला त्यानं वाहून घेतलेलं होतं. इतकंच नव्हे तर प्रजेचा अनुनय करता करता प्रजेच्या आत्म्याशी तो रममाण झालेला होता. प्रभू रामचंद्रांच्या मुखामध्ये बहुभूतीने उद्गार घातलेले आहेत. स्नेहम दयांच सौख्यंच यदि वा जानकीमपि आराधनाय लोकस्य मुंचतो नास्ति मे व्यथा. स्नेह, दया, प्रत्यक्ष माझी पत्नी या सर्वांचा त्याग जरी मला करायला लागला, कशासाठी तर लोकांची आराधना करण्यासाठी, माझ्या प्रजेसाठी, तर मी तो करायला तयार आहे. रामचंद्रांचं अलौकिकत्व जे आहे आणि
त्यांच्या राज्याचं रहस्य जे आहे ते रहस्य या ठिकाणी आपणाला अनुभवायला मिळतं. तुळशीदासांनी हे रहस्य काय प्रथम जाणलेलं नव्हतं. एक सामान्य व्यक्ती म्हणून ते जीवन व्यतीत करत होते. पण हे जीवन व्यतीत करता करता त्यांना असा अनुभव यायला लागला की त्यांच्या निकटचे जे लोक होते त्यांना ते हवेसे वाटायला लागले. त्यांच्यापासून दूर असणारे जे लोक होते त्यांना हवेसे वाटायला लागले. त्यांचे शत्रू जे होते त्या शत्रूंच्या मधला शत्रुभाव हळूहळू कमी व्हायला लागला. तुळशीदास स्वतः प्रेममय झाले. त्यांना प्रेम आपोआप मिळायला लागलं. प्रेमाचं आकर्षणच असं विलक्षण आहे की ते जर अंतःकरणात निर्माण झालं तर अशी व्यक्ती जगावर प्रेम करतं आणि जग अशा व्यक्तीवर प्रेम करतं. राम नाम घेता घेता रामावर प्रेम करता 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 तो प्रभू राम अनेकांच्या हृदयात जेव्हा तुळशीदासांना दिसायला लागला तेव्हा त्यांना असं वाटायला लागलं की माझं आयुष्य धन्य झालेलं आहे. जीवन ज्याला म्हणतात, ज्याला आयुः म्हणजे चैतन्यप्रद अवस्था ज्याला म्हणतात, ती ही सुंदर अवस्था माझ्या आत उद्भूत झालेली आहे, निर्माण झालेली. आणि ती अवस्था निर्माण होण्याचं एकमेव कारण जर कोणतं असेल तर तो प्रभू आहे. त्या प्रभूला आवाहन करत असताना तुळशीदासांनी असे काही दोहे रचले की त्या दोह्यांना तोड नाही. इतकंच नव्हे तर सहज रीतीनं ते सांगतात, जिन्हे हरिकथा सुनी नाही काना, श्रवण रंध अहि भवन समान. माझ्या प्रभूची कथा, रामाची कथा ज्या कानाने ऐकली नाही ते कान म्हणजे सर्पाची बिळच आहे. त्या कानामध्ये काहीच अर्थ नाही. म्हणजे शरीरात जरी चेतना असली, मनुष्य जरी जिवंत असला तरी सुद्धा त्या चैतन्याचं अधिष्ठान कोण आहे हे जर कळलं नाही तर त्याच्यामध्ये काय अर्थ आहे. उपनिषदामध्ये असं म्हणतात की अरे तुला दिसतं ही गोष्ट खरी आहे. मनुष्य म्हणतो मला दिसतं. दिसणं कमी झालं तर त्यासाठी चष्म्याचा वापर करतो. अंधार थोडा पडला तर दिवा लावतो आणि पाहण्याचा प्रयत्न करतो. पण जो दाखवणारा आहे त्याला पाहण्याचा संतांनी प्रयत्न केला. संतांची मूलभूत भूमिका जी आहे त्या भूमिकेवर जर आपण स्थिर व्हायचं म्हटलं, विचार करायचं म्हटलं तर आपणाला निश्चितपणे असं आढळतं की त्यांना जे परमसत्य आहे त्या सत्याशिवाय अन्य कोणतीही ओढ राहिली नव्हती. त्या सत्याचं माध्यम म्हणून, ते सत्य पाहण्यासाठी माध्यम म्हणून विविध दैवतांची निष्पत्ती झाल्याचं आपणाला दिसतं. कोणी राम म्हणेल, कोणी कृष्ण म्हणेल, कोणी विठ्ठल म्हणेल, कोणी आणखी दैवतांची नावं घेईल. दैवत अनेक आहेत पण तत्व मात्र एकच आहे. आणि पारमार्थिक साक्षात्कार, आध्यात्मिक साक्षात्काराच्या भूमिकेतनं जर या गोष्टीवर अनुसंधान केलं किंवा त्याचा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की भारतातल्या साधकाला आलेले परमोच्च अनुभव परदेशी साधकांना सुद्धा येतात.
प्रत्येक जीवाला परमोच्च अनुभूती आहे जी आहे ती जर साधना उत्तम रीतीनं केली, भगवंतावर यथोचित प्रेम केलं, इतकंच नव्हे तर भगवंत माझा आणि मी भगवंताचा हा विचार जर ठेवला तर ही प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. भगवंताचं अभिवचन आहे, त्यांनी सांगितलं. पुष्कळ संतांनी ते आपापल्या परीनं मांडलेलं आहे. संत म्हणतात, जो मदसी भजतो जैसा, मी तयास भजतो तैसा. भगवंतांनी सांगितले काय की साधकाचा त्याच्याविषयीचा जसा भाव असेल तसाच भाव भगवंताचा असतो. साधकाला वाटलं की माझा देव बलवान आहे तर भगवंत बलवानच असतो. माझा देव प्रेमळ आहे असं वाटलं की भगवंत प्रेमळ होतो. पण वाकडी बुद्धी जी आहे ही वाकडी बुद्धी मात्र असता कामा नये. आणि त्यासाठी म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी असं म्हटलेलं आहे की खळ म्हणजे दुर्जन. दुर्जन का? देह दुर्जन नसतो, तर दुर्जनता ही प्रथम बुद्धितत्वामध्ये उतरते आणि माणसाच्या बुद्धितत्वामध्ये ती उतरल्यानंतर त्याचे विचार विकृत होतात. विचार हे सुंदर राहण्यासाठी आणि त्याचबरोबर प्रेममय होण्यासाठी म्हणून भगवत प्रेम हे आवश्यक आहे असं सर्व संतांनी सांगितलं. या प्रेमामध्ये अडथळे आहेत. 6 शत्रू आपण मानतो, काम, क्रोध इत्यादी 6 शत्रू जे आहेत ते मानतो आणि आपण म्हणतो काय, षड्विकार नाहीसे व्हायला पाहिजे. मी आपणाला ठामपणे सांगतो की या षड्विकारांच्या मध्ये परिवर्तन करण्याचं सामर्थ्य भगवंताचं आहे. हे अनुभूतीत न सांगताना आनंद होतो की समजा एखाद्या गोष्टीविषयी अगदी लस्ट निर्माण झाली, ती गोष्ट हवीच असं वाटायला लागतं, पण त्या गोष्टीपेक्षाही जास्त भगवंत हवासा जेव्हा वाटेल तेव्हा आपणाला असं कळून चुकेल की त्या गोष्टीपासून मिळणारं जे समाधान आहे त्याच्यापेक्षा उत्तम प्रकारचं समाधान मला भगवंताच्या माध्यमातून मिळतंय. तेव्हा त्या गोष्टीचं महत्त्व आपोआपच कमी झाल्याशिवाय राहणार. घरामध्ये सुंदर विचार जर प्रगट होत राहिले तर त्या घराचं मंदिर होतं. मंदिर हे प्रथम डोक्यात तयार होतं आणि नंतर बाहेर प्रगट होतं. हा विचार फार महत्त्वाचा आहे. डोक्यात का तयार होतं तर साधकाच्या प्रेमभावातनं तो देवाला सातत्यानं आवाहन करत राहिला तर देव आपल्या घरासहित त्याच्या हृदयात ठाण मांडून बसतो. आणि त्याच्या हृदयात ठाण मांडल्यानंतर साधकाला असं वाटायला लागतं की आपलं हृदय मांगल्यानं भरून गेलेलं आहे. रमण महर्षींनी आपल्या विलक्षण साधनेतनं एक सुंदर हृदय उजवीकडं निर्माण केलेलं होतं. खरं बॉडी ॲनाटॉमीचा आपण विचार केला तर आपणाला असं आढळेल की हृदय डावीकडे असतं, पण रमण महर्षी म्हणत असत की हृदय उजवीकडे आहे. उजवीकडं कारण का भगवंताची धारणा करत असताना त्यांना असं जाणवायला लागलं भगवंत त्यांच्या सर्वांगात प्रविष्ट झालेला आहे आणि विलक्षण अशा प्रकारचं प्रेम त्यांच्या अंतरंगात निर्माण होते. आणि हे प्रेम निर्माण होत असताना हृदयाचं स्थानही बदललं गेलं. महर्षींना असं वाटायला लागलं की खरोखर मी धन्य झालो. आणि त्या धन्य अवस्थेमध्ये त्यांचं पुढचं आयुष्य जे त्यांनी काढलेलं आहे ते आयुष्य काढत असताना देहापासून ते सुट्टे झाले आणि त्यांनी आपलं आयुष्य पुढचं
आयुष्य आक्रमायला सुरुवात केली. प्रत्येक कर्म करत असताना त्याच्यामध्ये भगवंत बघायची त्यांनी सवय लावून घेतली. तुळशीदासाने सुद्धा रामासाठी अट्टाहास केला. रामाला ते हाका मारत असत. ते उठले की रामाला उठवायचे. झोपायची वेळ झाली तरी रामाचीच आठवण करायची. प्रातःकालीन नभाकडं आकाशाकडं बघितलं तर त्यांना असं वाटायचं की रामानेच सगळं आकाश व्यापून टाकलेलं आहे. नदीवर स्नानाला गेले, गंगेवर स्नानाला गेले, त्यांना असं वाटायचं की गंगेमध्ये प्रभू आहेत, पाणीही प्रभूच आहे. पंचमहाभूतांचा विचार करता करता सगळं त्यांना राममय दिसायला. ही उपासना जेव्हा सिद्ध व्हायला लागली तेव्हा आणखी विलक्षण आनंद त्यांना व्हायला लागला आणि त्यांना असं वाटायला की प्रभूच्या ज्या लीला आहेत त्या लीला आपण प्रगट कराव्यात. आणि रामचरितमानस हा सुंदर ग्रंथ त्यांनी निर्माण केला. त्यासाठी फार मोठी बौद्धिक कसरत त्यांना करावी लागली नाही. मी आपणाला सांगतो की जसे आपल्याला 2 डोळे आहेत तसा जर उत्तम साधक असेल तर त्याच्या हृदयाला एक डोळा फुटतो, त्याचा प्रज्ञाचक्षू जागृत होतो आणि त्या हृदयस्थ डोळ्यानं विश्वाला पाहताना विश्वात्मक तत्व जे आहे त्या तत्वाची जाणीव त्याला होते आणि तो तृप्तावस्थेत राहतो. म्हणून तुळशीदासांना नमस्कार करायचा. हरिः ओम. विठ्ठल 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 विठ्ठल